तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, आजच्या जे टास्क मध्ये जे झालं ते आज पूर्ण म्हणजे पूर्ण अनफेअर गेम होता. कारण की ज्यावेळेस रोशन दादाने डील केला होता ती डील आरबी सरांनी हे डील पूर्णपणे निभावलेली नाहीये. तर मित्रांनो, चला या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे आपण. तर चला पहिल्यापासून सुरू करूया. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी सांगतो मित्रांनो, व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. सगळेच जण प्लॅन करून हे रोशन दादाला नॉमिनेट करत आहेत. एकही प्लेअर रोशन दादाच्या सपोर्टला नाहीये. फक्त 2 ते 3 प्लेअर सोडलं तर रोशन दादाच्या सपोर्टला कोणच नाहीये. पण सगळेजण हे फक्त आणि फक्त रोशन दादाला प्लॅन करून नॉमिनेट करत आहेत. तुमचं मत काय मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण की रोशन दादाचा गेम प्ले दाखवायचा त्याचा ज्यावेळेस टाइम येतो त्यावेळेस तो नॉमिनेट होतो आणि तो नॉमिनेट झाल्यानंतर डिमोटिव्ह होतो. तर त्याच्यामुळे मित्रांनो तो फक्त आणि फक्त त्याला टार्गेट केलं जात आहे. तुमचं मत काय आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण की मित्रांनो आरबी सरांसोबत त्याने प्रॉपर डील केली होती की तुम्ही धावा माझ्यासाठी मी पण धावतो. पण त्याने काहीच केलं नाही. असं आरबी सरांनी पूर्णपणे धोका दिलेला आहे इथे रोशन दादाला. तुमचं मत काय मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि जे टास्क झाले त्याच्यात खरोखर टास्क तर चांगले होते. पण ज्या वेळेस वरतून तन्वी आरडत होती राखीला, तू जाऊ नको, काय यार, राखीचं स्वतःचा गेम आहे, तिला स्वतःचा गेम तर खेळू द्या ना तुम्ही. तिचा गेम तुम्ही तिला खेळूच देत नाही. पण फायनली राखीने तिच्या मनासारखंच केलेलं होतं आणि राखीचा पूर्ण प्री प्लॅन होता की सगळ्या टास्क मध्ये सगळ्या फेरीत ती धावणार असा तिचा प्लॅन होता. आणि आरबी सरांना तिला नॉमिनेट करायचंच होतं, तिचं म्हणणं आहे. तन्वीने जे मित्रांनो लास्टला तिला एक जे पॉवर दिली होती त्या पॉवरचा सरासर गलत उपयोग केलेला आहे. कारण की ती पॉवर तिने यूज करून प्राजक्ताला नॉमिनेट केलं होतं. प्राजक्ताला नॉमिनेट करून ते गलती केलेली आहे. कारण की मित्रांनो बाल्कनीतले आता सगळे प्लेअर बाहेर काढत आहेत एक 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 करून. मित्रांनो ह्या वीक मध्ये 100% लिहून देतो, पहिलाच दिवस आहे. पण प्राजक्ता बाहेर जाणार कारण की हे बाल्कनीतला ग्रुप पूर्णपणे बाहेर जाणार आहे. आता मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आता भांडणं झालं होतं प्रभूचे ते. त्यावेळेस काय झालं होतं काय नाही ह्या व्हिडिओमध्येच बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला न स्किप करता बघा. कारण की आता जे आपण मुद्दे मांडणार आहे ते एकदम प्रॉपर आहेत. आणि मित्रांनो ते मुद्दे खरंच सगळ्या महाराष्ट्राला समजले पाहिजेत की काय आहेत आणि काय नाही ते. आरबी सरांनी पहिली गोष्ट तर प्रभूकडून एक प्रॉमिस घेतलं होतं की तू याच्यानंतर चुकूनही चोरी करायचं नाही. कारण की मित्रांनो चोरी हे गुन्हा आहे आणि हे चोरी इथं त्याची मान्य करतायत. पण हे चोरी बाहेर जर केला तर त्याला सजा होऊ शकते. त्याच्यामुळं आरबी सरांनी त्याला शिकवले चांगलं. पण बाकीचे जे प्लेअर होते ते त्याला काहीच शिकवत नाही. तू चोरी कर, हे कर, ते कर, सरळ सरळ त्याला प्रोत्साहन देतात. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ज्या वेळेस तिथे आला प्रभू बसलेला होता, प्राजक्तानं प्रभूला उकसवली. त्यावेळेस मित्रांनो प्राजक्ताचं आणि त्याचं भांडण चालू होतं. ठीक आहे. मग त्यावेळेस त्याने दीपालीताईला आणला. दीपालीताईनं थोडंफार बोलली पण दीपालीताई पण गेली तिथून. परत प्रभू तिथेच बसला होता. नंतर रुचिता आली. रुचितानं एकही तोंडातून शब्द न काढता डायरेक्ट बोलला, आली तिसरी गिलासाने तोंडाची. मग प्रभूचं हे चुकतंय कारण त्यानं डिवोर्स लावला होता रुचिताला. मग रुचितानं पण त्याला बोलली. सगळं ह्या दोघांचं झालं होतं चालू. मग तेवढ्यात फक्त सागर दादाला त्यानं डायरेक्टली बोलला. सागर दादाने बोलला रुचिताला की शांत बसा, त्याला काहीच बोलू नका. तर तो बोलतोय तू मध्ये मध्ये सांग, हळूहळू त्यांच्या कानात सांग, तू बोल असं. म्हणजे एखाद्याला आरतुर बोलतोय. मग सिनियर जरी असला तरी तो त्याला आरतुर बोलतोय ना, त्याच्या वयाचा मान ठेवतोय ना कशाचा मान ठेवतोय, त्याला आरतुर बोलतोय. मग तेवढ्यात सागर दादा पण शांत बसत होते. तेवढ्यात विशाल आला आणि विशालने बोलला, हा रे शांत बसा सगळेजण, त्याला काहीच बोलू नका. कारण की तो परत चावी चोरल आणि चावी चोरून तो परत गोंगाट घालणार. त्याच्यामुळे त्याला सगळे शांत बसवत होते. तो जाऊन कॅमेऱ्यासमोर सिंपती करतोय, सिंपती कार्ड खेळतोय की मला भिकारी बोलले, मला भीक माग्या बोलले. हे रडून कडून काहीच होणार नाही. कारण की हे सिंपती कार्ड इथे खेळू नका. कारण की हे बिग बॉसचं घर आहे आणि इथे फक्त तुमचा गेम मॅटर करतो ना की सिंपती. प्लीज रडून तुम्ही काही विनाकारण एखाद्यावर दोष नाही देऊ शकत.